विद्यार्थी मित्रांनो, 2023 प्रमाणे आता 2026 मध्ये देखील वन विभागाकडून वनरक्षक, सर्वेक्षक आणि लेखापाल अशा 3 वेगवेगळ्या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. तर या ठिकाणी या पदभरती संदर्भात आणि विविध वेगवेगळ्या बाबींसाठी आज 16 जुलै रोजी या ठिकाणी वन विभागाची बैठक होती, ज्याच्यामध्ये सर्व वनवृत्तांच्या अधिकाऱ्यांना बोलवण्यात आलेलं होतं आणि त्यांच्या संदर्भात ही चर्चा करण्यात आलेली आहे. तर आजच्या या बैठकीमध्ये काय निर्णय झालेला आहे, जागा किती असणार आहेत, संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते हे देखील सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी, अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. आणि जो आपला वनरक्षक, वनसेवक पदभरतीचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे, नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी जो आज बैठक झालेली आहे, त्याचा या ठिकाणी बघू शकता, इथं वनमंत्री गणेश नाईक साहेब आहेत आणि इतर या ठिकाणी जे विविध या ठिकाणी वनवृत्तांचे अधिकारी आहेत, त्यांचे या ठिकाणी हा फोटो व्हायरल झालेला आहे आणि आज ही बैठक पार पडलेली आहे. ठीक आहे. तर या बैठकीमध्ये काय निर्णय झाले आहेत हे देखील पुढे सांगणार आहे. ठीक आहे. त्याच्या अगोदर छोटीशी महत्त्वाची माहिती मी तुम्हाला इथे सांगणार आहे. येणाऱ्या वनरक्षक भरती आणि वनसेवक पदभरतीसाठी सर्वात बेस्ट पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहेत. महाराष्ट्र वन विभाग वनरक्षक भरती 94 प्रश्नपत्रिका संच सर्वात बेस्ट पुस्तक हे तुम्हाला आहे. 2023 मध्ये TCS ने घेतलेल्या एकूण 24 प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित या पुस्तकामध्ये आहेत. त्याच्यानंतर लघुलेखकची प्रश्नपत्रिका आहे, वरिष्ठ लिपिकची, कनिष्ठ लिपिकची, लेखापालची या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर 2019 मध्ये झालेला 22 प्रश्नपत्रिका याच्यामध्ये आहे आणि वने, पर्यावरण, जैवविविधता याच्या विशेष या ठिकाणी 40 प्रश्नपत्रिका याच्यामध्ये आहे. अशा सर्व मिळून 92 प्रश्नपत्रिका या पुस्तकामध्ये कव्हर करण्यात आलेल्या आहे. या पुस्तकाचा 100% फायदा होईल. त्याच्यानंतर दुसरे पुस्तक आहे वनरक्षक TCS मराठी व इंग्रजी प्रश्नसंच सर्वात बेस्ट पुस्तक आहे आणि या पुस्तकामध्ये 107 प्रश्नपत्रिका कव्हर करण्यात आलेल्या आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या विद्यार्थी दोनही पुस्तके खरेदी करतील त्यांना नक्की या पुस्तकाचा फायदा होईल. दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. नक्की खरेदी करा जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून. जर ऑनलाईन खरेदी करायचं असेल तर Amazon, Flipkartवरून किंवा इतर कोणत्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून तुम्ही हे पुस्तके खरेदी करू शकता. तुम्हाला 100% फायदा होईल. आता कारण वनरक्षक भरतीला म्हणजे वनरक्षक, सर्वेक्षक आणि लेखापाल हे 3 पदे येणार आहे. या भरतीला वेग भेटलेला आहे. ठीक आहे. आजच्या या ठिकाणी याच्यामध्ये मीटिंगमध्ये काय या ठिकाणी अपडेट आलेली आहे ती बघू शकता. वनरक्षक भरती अपडेट. वनरक्षक सरळसेवा भरती 2023. आता एक गोष्ट लक्षात, 2023 मध्ये काय चर्चा झाली? 2023 मध्ये जी पेसा अंतर्गत भरती करण्यात आलेली होती, अंतर्गत माजी सैनिकांच्या या ठिकाणी जागा रिक्त राहिलेल्या आहेत. माजी सैनिकांच्या जागा रिक्त राहिलेल्या आहेत. त्या राहिलेल्या पदावर जे प्रत्यक्ष यादीतील उमेदवार आहेत ना, त्यांना नियुक्ती देण्याबाबत मंत्रालयात बैठक पार पडलेली आहे. याच्या संदर्भात चर्चा करण्यात आलेली आहे. आता जे पेसामधून जे वेटिंगला विद्यार्थी आहेत, त्यांची या ठिकाणी निवड होण्याची शक्यता आहे आणि याचा निर्णय येत्या या ठिकाणी 10-12 दिवसामध्ये होऊन जाईल. जर हा निर्णय झाला तर त्यांना नियुक्ती याच्यामध्ये भेटू शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा या ठिकाणी प्रत्यक्ष याद्यातील सर्व पात्र उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्ती देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी जवळजवळ 99% चान्सेस आहे. 99% चान्स आहे. पेसामधून, फक्त पेसा विद्यार्थ्यांचं सांगत आहे. पेसामधून ज्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी वेटिंगला नावे आहेत, वेटिंगला नावीत आहेत, त्यांनी या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांची निवड होण्याची शक्यता आहे. सर्व म्हणता येणार नाही इथं. जेवढ्या जागा माजी सैनिकांच्या जागा होतात त्यांच्या जागेवरती घेण्याची शक्यता आहे. ठीक आहे. फक्त पेसा क्षेत्रातील आणि पेसा विद्यार्थ्यांसाठी ही माहिती होती. त्याच्यानंतर नवीन वनरक्षक भरती 2026 बाबत याच्यामध्ये आज चर्चा झालेली आहे. परंतु याबाबत या ठिकाणी अजून मला खात्रीशीर माहिती भेटलेली नाही. ती जास्तीत जास्त माहिती लवकरात लवकर मिळवण्याची मी नक्की प्रयत्न करत आहे. माझ्या ओळखीनुसार जे वनवृत्तांमधील या ठिकाणी ऑफिस तर काही लोक आहेत, वेगवेगळ्या 4-5 वनवृत्तांमध्ये आहेत. त्याची माहिती लवकरच तुमच्यापर्यंत मी घेऊन येणार आहे. माझी अपेक्षा तुमच्याकडून एवढीच आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळीच तुम्हाला खरी माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचं काम करू. एवढीच तुमच्यापर्यंत ही माझी विनंती आहे. त्यासाठी सबस्क्राईब करून घेणे महत्त्वाचं आहे. नवीन पदभरतीबद्दल नक्कीच मी तुम्हाला 100% आनंदाची बातमी देणार आहे. यासाठी सर्व अपडेटसाठी आपला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे जॉइन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.